स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर मी आता आहे आणि लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेला तुम्ही तुफान प्रेम देताय आणि आत्ता ना मालिकेतले काही कलाकार आहेत इथे आणि अनयुज्युअल लुक आहे सगळ्यांचा. पहिलं तसं झालं की रुजुताई कुठे आहे टीममध्ये. सोनाली म्हणली अरे ती काय उभी आहे असं झालं मुलगी आमच्या टीममधली. सो मला असं वाटतं की आपण विवेकलाच विचारूया. म्हणजे जीवा सांग आई कशी दिसते बायकोला कॉम्प्लिमेंट. खूप सुंदर दिसते. मी मगाशीच एका इंटरव्ह्यू मध्ये म्हटलं की प्लीज मोठी हो, नाही तर आम्ही मुलं वाटणार नाही नंतर. असंच होतं. म्हणजे आता मृणाललाही असं वाटतं की थोड्या दिवसांनी नुर्वीलाही हा ड्रेस होईल. आम्ही आत्ताच आमचं मेकअप वगैरे मला ती आजच तिने मला सांगितलं मम्मा 2 नेलपेंट्स, एक माझी एक तुझी. म्हटलं आणि त्या दिवशी जी आपली वरात झाली होती काय कमाल वरात झाली होती. मला असं वाटतं की मालिकेच्या तुम्ही तिघांनीही अनेक मालिका केल्या आहेत पण एक एक टप्पा आपण पुढे जातो जसं मॉडर्नाइज आपण होतो. मला सांग की आज येताना इथे वेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत. आज आपण वेस्टर्नमध्ये आलो आहे, एंट्री घेतली आहे. एक कलाकार म्हणून काय भावना आहे की आपण बदलतोय काळानुसार. हो अगदीच बदलतोय. एकतर माझ्यासाठी तर हा प्रवास खूप मोठा आहे. हे काहीही नव्हतं तेव्हाचा अवॉर्ड फंक्शनचा काळ आणि आता सगळा जो शोषा आहे तुम्ही सगळे आहात, एवढे चॅनल्स आले आहेत. त्यामुळे अर्थात काळ बदलला आहे आणि काळानुरूप आपणही बदलायला हवं. त्यामुळेच आमचा पेहराव असा आहे. पण हा एकदम बॉडीगार्ड वाईब देतो दोघींच्या मध्ये उभं राहून. पण आईनी त्या दिवशी वरातीमध्ये आई आणि त्याच्या बहिणी आल्या होत्या तर त्यांनी एक अशी मस्त माहिती दिली. माहिती म्हणजे असं त्यांची विश होती की आता खऱ्या आयुष्यातही विवेकने असं आमच्या वरात तिने बोललो आहे ना. म्हणजे मुलं काय नाही अशी काय माहिती दिली. हा मग काय लग्न वरात. तुला किती वाटते ताई सांग मला की ह्याचं आता त्याच्यानंतर आम्ही तिथून घरी गेलो कारण हा तिथेच राहतो ना. त्यामुळे तिथे घरी गेल्यावर सुद्धा अवी दादा आम्ही सगळे त्याला हेच चिडवत होतो. एका पॉईंट नंतर त्याला असं झालं असेल निघा आता घरातून. बिंग अ सिंगल आपल्याला प्रेशर आहे सोसायटीमध्ये. प्रेशर तर आहे. प्रेशर असतो तुम्ही असे हो नाही खरंच आहे. आणि माझ्या सेटवर कदाचित मीच आहे वाटतं आता राहिलेलो. हा आणि काश्मीर आहे वाटतं आणि युग आहे. अरे हो हळूहळू सापडतात सगळे. हा हो तर मग पण नाही आता मीही मनावर घेतलंय. शोधाशोध सुरू आहे. जसं कोणी मिळेल तसं लगेच मी लगीन घाई कळवण्यात येईल आणि लगीन घाई सुरू होईल. आईने स्पष्ट सांगितलंय सून असेल तर नंदिनी सारखी. नाही पण विवेकला खूप छान बायको मिळावी अशी माझी पण इच्छा आहे आणि त्याच्या मनासारखी. कारण तो खरंच खूप चांगला मुलगा आहे आणि मिळेल. त्याची इच्छा लवकरच पूर्ण होईल. तो म्हणत होता त्या दिवशी सगळ्यांना वरातीत तुम्ही आत्ताच मनसोक्त नाचून घ्या. मला मिळणार नाहीये तुम्हाला. पुरस्कार सोहळा म्हटल्यावर ना फॅमिली एकत्र येते आणि अनेक मालिकांच्या आपण कधी भेट होत नाही आणि निमित्ताने भेट होते आणि त्यात नॉमिनेशन सुद्धा आहे. मला असं वाटतं तुम्ही बाजी मारणार आहात. असं आमची इच्छा आहे. हो डेफिनेटली आम्ही बाजी मारणार. कारण खरंच ऑडियन्सने इतकं उचलून धरली आमची सिरियलना गेलं वर्षभर. असंही नाही की एक फेज असते 6 महिने 7 महिने त्यानंतर परत एक लेंदी होतं किंवा लोकांना ना आवडेसा होतो शो बाबा की बाबा नाही आता खूप ओढतायत किंवा ताणतायत आता वगैरे. असं काही होत नाहीये. लोकांना आजही तितकीच क्युरियोसिटी आहे. लोक आजही मेसेज करतायत की आम्ही सकाळी 6 वाजता उठून पहिला एपिसोड बघतो. उठून आम्ही अलार्म लावून वगैरे एपिसोड बघतो आणि मग दिवसभराच्या कामाला लागतो. सो असं झाल्यानंतर आम्हालाही कुठेतरी होप्स आहेत की त्याचं ॲप्रिशिएशन आम्हाला अवॉर्डच्या रूपात मिळावं. कॉम्पिटिशन देत राहा आणि तू सुद्धा रिअल लाईफमध्ये साजिरीला कॉम्पिटिशन. थँक्यू गाईज आणि ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू.